नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. फोटोच्या बहाण्यानं तरुणीशी ओळख, नंतर प्रियकरासह चौघांनी 10 महिने नको नको ते कृत्य केले. कोल्हापुरातील घटनेनं खळबळ. 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी देत 4 तरुणांनी 10 महिन्यात वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केली. त्यानंतर राधानगरी तालुक्यातील 4 तरुणांना अत्याचार, धमकी आणि विविध कलमांखाली अटक केली आहे. त्यांना कोल्हापुरातील न्यायालयासमोर हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आदित्य बाजीराव शेटके वय 24 राहणार खिंडी वरवडे तालुका राधानगरी, रणजित संभाजी मुधोळकर वय 29 राहणार सोळांपूर तालुका राधानगरी, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर वय 24 राहणार राधानगरी आणि विक्रम रामचंद्र पाटील वय 22 राहणार बुजवडे तालुका राधानगरी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके याच्याशी ओळख झाली होती. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलवून घेतलं. नंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीत नेले. तिथे तरुणीचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केला. आदित्यनं तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली. रणजितने फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून तरुणीला गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी तो सतत देत होता. नंतर रणजित मुधोळकरने तरुणीची ओळख प्रणवगिरी पालकरशी करून दिली. रणजितने तरुणीला प्रणवगिरीशी बोलण्यास भाग पाडले. प्रणवगिरीने भीती दाखवत तरुणीला स्वतःच्या कारमधून घेऊन जात एका लॉजमध्ये अत्याचार केला. रणजित मुधोळकरने तरुणीची विक्रम रामचंद्र पाटील याच्याशीही जबरदस्तीने ओळख करून दिली. ओळखीनंतर विक्रम पाटील याने तरुणीला तुझे पाठीमागील सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून ते प्रकरण मिटवतो असं सांगून पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला. तसेच प्रकरण मिटवून देण्यासाठी आरोपींकडून पैशाची मागणी केली होती. भीतीने पीडितीने आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रणवगिरी पालकर या आरोपींना रक्कमही दिली. तरीही विक्रम पाटील याने तरुणीला तू माझ्याशी लग्न केलं तरच व्हिडिओ आणि फोटो डिलीट करतो असं सांगून छळ केला. गेल्या 10 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर त्रास असहाय्य झाल्यानंतर पीडितेने मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.